आपलं हे आपल्या या उशीद गावातील हे भागरे परिवार आणि आपल्या या भागरे परिवाराच्या आई कैलासवासी हरिभक्त परायण भागुबाई परशुराम भागरे आईसाहेबांना शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण या ठिकाणी रोजची ही सेवा आपण आयोजित केलेली आहे। आपण श्रवण करत आहोत, एक ज्ञानदान घडावं, भगवंताचं नामचिंतन घडावं, नामस्मरण घडावं, या उद्देशाने ही सेवा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। खरं तर आई देहाने जरी गेले असतील तरी कर्माने, विचाराने आणि आठवणीने त्या सतत आपल्या बरोबर राहणार आहेत, बरं का। कारण मृत्यू देहाला आहे, नाश देहाला आहे, शरीराला आहे। शरीराने कर्माला केलेल्या कर्माला नाश कदापि नाही, त्या देहाने केलेल्या कर्माला नाश नाही। म्हणून आपण आतापर्यंत ऐकायचो, बोलायचो, मरावे परी कीर्ती रूपी उरावे। अर्थात मरावे हे तेवढं सत्य आहे। कारण किती जरी माणसाने मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न केला, मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला, तरी सगळं काही माणूस सगळ्याला फसवू शकतो, पण मृत्यूला फसवू शकत नाही। आणि म्हणून मरावे परी कीर्ती रूपी उरावे। कीर्ती रूपाने उरायचं जर असेल तर त्यासाठी एक विचार केला पाहिजे की देह नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान। देह जाईल जाईल यासी काळ वा खाईल असं म्हटलेलं आहे। देह नाशिवंत आहे, देह जाणार आहे, पण देहाने केलेली कर्म मात्र शाश्वत राहतात, बरं का। आणि म्हणून मग या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना माऊली म्हणतात, ज्याप्रमाणे माणूस कपडे बदलत असतो, वस्त्र बदलत असतो, कपडे बदलले म्हणजे माणूस बदलत नाही, बरं का। वस्त्र बदलले म्हणजे माणूस बदलत नाही। असं नाही का बाबा, त्याने तो पांढरा शुभ्र ड्रेस घातला होता त्यावेळेला तो वेगळा होता आणि आता अगदी रंगीबिरंगी अशा प्रकारे वस्त्र घातलेलं आहे, आता तो बदलला। माणूस तोच आहे, बदलले वस्त्र। तसं 84 लक्ष जीवयोनीचा जर आपण विचार केला तर आत्मा देव हा एकच आहे, बदलले जातात देह किंवा जीव, वरचं शरीर, आत्मा तो एकच आहे। ज्याप्रमाणे जुने कपडे झालेले माणूस सांडतो, टाकून देतो आणि नवीन कपडे धारण करतो, त्याप्रमाणे आत्मा जुना देह टाकून, जुना शरीर टाकून नवीन शरीर धारण करत असतो। अशा प्रकारे आणि ती ओळख करून देत असताना माऊली म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे, बरं का। आता तसं जर पाहायला गेलं तर सोनं हे सोनंच आहे, त्याचं रूपांतर कुठल्याही अलंकारामध्ये जरी केलं तरी अलंकार वेगळा असेल, सोनं वेगळं नसतंय, बरं का। तुम्ही एखाद्या सोनाराकडे हार मोडायला नेला काय, चेन मोडायला नेली काय, ब्रेसलेट मोडायला नेला काय आणि गंठन मोडायला नेली काय, तुमचं कुठलं अलंकार आहे हे विचारत नाही, किती सोनं आहे ते मोजलं जातंय। आपल्या दृष्टीने जरी अलंकार वेगळे असले तरी त्याच्यासाठी फक्त सोनं आहे, बरं का। किंवा एखाद्या वेळी जर एखादा असा गोफ वगैरे जर असेल एखाद्याच्या गळ्यामध्ये, तो वापरून वापरून समजा त्याला असं वाटलं की ठीक आहे, चला आता आपण भरपूर वापरला याला, आता आपण याचं काय करू, आपल्या बाईला हा मोडून एखादा हार बनवून घेऊ, बरं का। मग तो त्या सोनाराकडे जातो, तो सांगतो हा गोफ मला मोडायचा आहे आणि हार बनवायचा आहे। मग त्या गोफाचं किंवा त्या चैनीचं, त्या सोन्याचं पाणी केलं जातंय आणि त्याच्यापासून दुसरे अलंकार बनवले जातात, हार बनवला जातो। अर्थात अलंकार बदललं, सोना बदलला नाही, सोनं तेच आहे। तसं या ठिकाणी आपण कार्य करत असताना अनेक गोष्टी आपण ऐकत असतो, श्रवण करत असतो,
पुनर्जन्माविषयी ऐकत असतो, मुक्तीविषयी ऐकत असतो, मोक्षाविषयी ऐकत असतो, गती अधोगतीविषयी ऐकत असतो. पण याचा विचार जर केला, मोक्ष देहाला की आत्म्याला, शंका आहे ना माणसाकडे, प्रश्न आहे की नाही, मोक्ष कोणाला, आत्म्याला की देहाला? बरं मग ठीक आहे, पुढे जर पाहायला गेलं, समजा एखादा 84 लक्ष योनीमध्ये अडकला, ती गती त्याला प्राप्त झाली, मग ती गती कोणाला, आत्म्याला की देहाला? हा विषय महत्वाचा आहे. कर्म करणारा देह आहे, कार्य करणारा देह आहे, पुढे गती आत्म्याला आहे, मुक्ती त्या आत्म्याला आहे, अशा प्रकारे सांगितलेलं आहे. म्हणजे कसं, देहाने जर पुण्य कर्म केली तर मुक्त आत्मा होतो. 83,99,999 योनीतून तो मुक्त होतो. आणि देहाने जर पाप कर्म केली तर त्याच आत्म्याला, त्याच जीवात्म्याला 83,99,999 योनी फिराव्या लागतात, तिकडे भटकावं लागतंय त्याला. आणि मग त्याची ओळख करून देत असताना, जसं जुने कपडेचा त्याग करून, जुने कपडे बाजूला टाकून तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही नवीन कपडे घेता, ज्याची जशी परिस्थिती असेल तसा तो नवीन कपडे घेतो. बरं का? आता मागे लग्न सीझनला मी ऐकलं, एका नवरदेवाने 80,000चा ड्रेस घेतला, 80,000चे कपडे घेतले त्याने त्या समोरच्यांकडून. बरं, ते समोरच्यांकडून 80,000चे कपडे घेतले, ठीक आहे, पण ते रागात घेतले त्याने, त्याला आधी कोणतरी चेतवला होता. बरं का? ज्या वेळेला ते ड्रेस वगैरे कपडे वगैरे घेतले, तेव्हा आपल्याकडे एक प्रथा आहे की पाहुण्यांना जेवायला घेऊन जायचं. मग कपडे घ्यायला जे येतात त्यांना जेवायला घेऊन जायचं. जेवायला घेऊन ज्या वेळेला एका हॉटेलमध्ये गेले, त्यावेळेला त्या मुलीकडच्यांच्या बरोबर असलेल्या एका पाहुण्यांनी ह्या पाहुण्यांना विचारलं, बोलचाल असा बोलता 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 बोलता, तुम्ही कुठे सर्व्हिसला, तुम्ही कुठे कामाला आहेत, असं तसं हे ते, भाऊ किती जण तुम्ही, बोलता 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 मग तो कुठल्या विषयावर आला माहितीये का? छान कपडे घेतले तुम्ही, अतिशय सुंदर कपडे घेतले, 80,000चा ड्रेस तुम्ही घेतला. आणि त्याने सांगताना पण सांगितलं की मी तरी माझ्या आयुष्यामध्ये पहिलीच वेळ 80,000चे कपडे बघितलेत. बरं का? त्याने सांगताना सांगितलं. तेवढ्यात मग पटकन बोलता बोलता काय बोलला की 1-2 ड्रेस तरी तुमचा घरी 80,000चा असेल. बोलता बोलता बोलला तो. त्यावेळेला त्याचं तोंड बघण्यासारखं झालं त्या नवरदेवाचं, कारण त्याच्या घरात 40,000चा पण ड्रेस नव्हता, 20,000चा पण नव्हता. बरं का? हा, अर्थात विषय काय माहितीये का, की ज्याप्रमाणे जुने वस्त्र टाकून तुम्ही नवीन वस्त्र तुमच्या परिस्थितीप्रमाणे घेता, तसं जुनं शरीर टाकून तो आत्मा नवीन शरीर किंवा नवीन देह तुमच्या पुण्याईप्रमाणे किंवा पुण्यकर्माप्रमाणे किंवा पाप कर्माप्रमाणे तो घेत असतो. शरीराने केलेले पाप किंवा पुण्य त्याप्रमाणे ते त्याला पुढे गती प्राप्त होत असते. अर्थात त्या देहामध्ये, त्या शरीरामध्ये शरीर सोडत असताना राहिलेली वासना, त्या वासनेप्रमाणे त्याला पुढे जन्म घ्यावा लागतो. पण घ्यावा कोणाला लागतो, ते यावं कोणाला लागतंय? तो येतही नाही आणि जातही नाही, तो असतची असे सर्व काळ. मग त्याची ओळख करून देताना याच्याच पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय. तो कसा आहे? नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंती पोन शोषयती मृतः. म्हणजे येणं जाणं हे जर पाहायला गेलं तर तो काय करतो, एक देह सोडला, टाकला, कुठे नाही टाकला की लगेच दुसऱ्या देहामध्ये, दुसऱ्या जीवामध्ये, दुसऱ्या शरीरामध्ये तो त्या ठिकाणी त्याचा आधार घेत असतो किंवा त्या ठिकाणी कार्य करत असतो. बरं का? आता मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशावर अवलंबून आहेत, तर ज्या देहात तो देव आलेला आहे त्या देहावर, ज्या देहात तो देव आलेला आहे त्या देहावर सगळं अवलंबून आहे. बरं का? मग त्याने त्यासाठी मुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, मोक्षासाठी प्रयत्न केले पाहिजेत किंवा चांगल्या कर्मासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आता साधं उदाहरण आहे बघा, श्रावणामध्ये अर्थात आता भाद्रपदामध्ये आपल्याकडे गणपती चतुर्थीला आपण गणपती आणतो. गणेश चतुर्थीला गणपती बाप्पा आणतो. पण ते जरी भाद्रपदामध्ये आपण आणत असू तरी जवळजवळ 2-3 महिन्यापासून अगोदरपासूनच किंवा वर्षभरापासून ते कारखानदार जसे असेल ऑर्डर त्याप्रमाणे ते बनवत असतात. आपण 2 महिन्यापासूनच पकडू.
बरं का. समजा आषाढ श्रावण महिन्यामध्ये त्यांची कामं चालू आहेत गणपती बनवायची. मातीचे जर असतील तर त्याला वर्षभर काम करावं लागतंय. मातीचे गणपती जर असतील तर त्याला वर्षभर काम करावं लागतंय. आता ज्या वेळेला तो मूर्तिकार मूर्ती बनवत असतो त्यावेळेला मातीची मूर्ती बनविताना तिला आकार देताना त्याच्या मनामध्ये एकच विचार असतो की हिला पावती लागली पाहिजे. मेहनत आहे ना, माती पण आहे, मेहनत पण आहे, रंगकाम पण आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत. त्यावेळेला त्याच्या मनामध्ये काय विचार असतो की जेवढी आकर्षित बनवता येईल तेवढी आकर्षित तो बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सगळं कार्य करत असताना त्याच्या मनामध्ये एक विचार असतो की हिला पावती लागली पाहिजे. प्रत्येक मूर्ती बनवताना त्याच्या मनामध्ये तोच विचार असतो, बरं का, तोच विचार असतो. आता ज्या वेळेला काही लोक पावती लावायला येतात, त्या ठिकाणी त्या मूर्ती खरेदी करायला येतात, घ्यायला येतात, त्यावेळेला ते जेव्हा त्या हॉलमध्ये येतात किंवा त्या रूम मध्ये येतात त्यावेळेला ते सगळ्या मूर्त्यांकडे पाहतात. असं नाही का बाबा गेल्याबरोबर जी पहिली दिसली तिलाच पावती लावून टाकली, असं नाही. त्यांना जी आवडेल त्या मूर्तीला ते पावती लावत असतात, बरं का. ती मूर्ती ते घेत असतात, सांगत असतात, दाखवत असतात. 100-500 मूर्ती जर असतील तर त्यातल्या काही मूर्ती जातात, काही मूर्ती राहतात. जर काही मूर्ती राहिल्या शिल्लक तर तो मूर्तिकार काय विचार करतो की ह्या 2-4 मूर्ती की 10-12 मूर्ती ज्या राहिलेल्या आहेत ते आता वर्षभर सांभाळायला लागतील, वर्षभर सांभाळायला लागतील, बरोबर. कारण मागी गणेशोत्सव आता सुरू झाला समजा, त्यावेळेला काही अगोदर जर पाहायला गेलं तर एवढ्या आधी एवढे काही विशेष त्यावेळेला नव्हते गणपती. मग तो काय करतो माहितीये का, जिला पावती लागली नाही तिला परत पाण्यामध्ये भिजत ठेवतो आणि तिचं मातीमध्ये रूपांतर करतो परत, बरं का. पावती लावली तिला कलर काम करून त्यांना देतो तो, पण जिला पावती लागली नाही तिला परत भिजत ठेवतो तो, तिचं मातीमध्ये रूपांतर करतो. आणि एकदा माती झाली की मग वर्षभर ज्या काही गोष्टी चालतात, मग पोरांची खेळणी, हत्ती, घोडे, उंट, बैल, कुत्री, मांजरं, अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची प्राणी तो बनवत असतो, बरं का. आता तिकडे जर आपण पाहायला गेलं तर त्याचा उद्देश काय होता बनवण्याचा, की हिला पावती लागली पाहिजे, बरोबर आहे. आणि त्याच उद्देशाने त्यांनी बनवलं होतं. हॉलमध्ये सुद्धा त्याच उद्देशाने त्यांना ठेवलं की या मूर्त्यांना पावती लागली पाहिजे. पावती लागली नाही म्हणून तिचं पुन्हा मातीमध्ये रूपांतर केलं आणि त्याच्यापासून काय केलं, हत्ती, घोडे, उंट, मांजर, कुत्रे बनवून टाकले त्याने. बऱ्याचशा प्रकारचे प्राणी बनवले, कारण जेणेकरून पोरं येतील, घेऊन जातील, खेळणी म्हणून घेऊन जातील, विकत घेऊन जातील, माती पण संपून जाईल, बरं का, आणि 4 पैसे पण मिळतील. आता जसं तो मूर्तिकार मूर्ती बनवताना प्रत्येक मूर्ती आखताना आकार देताना हिला पावती लागलीच पाहिजे ह्या उद्देशाने ह्या हेतूने बनवतो, तसं भगवंत इतर योन्या सोडून नरदेह बनवताना, मनुष्य देह बनवताना याला पावती लागलीच पाहिजे, बरं का. पावती लागली पाहिजे म्हणजे याने धर्मकार्य केलं पाहिजे, देवकार्य केलं पाहिजे, सत्कर्म केली पाहिजेत आणि याने याचा काय केला पाहिजे, उद्धार करून घेतला पाहिजे. या हेतूने भगवंत प्रत्येकाची निर्मिती करत असतात, प्रत्येकाला जन्माला घालत असतात, जन्माला घालत असतात. पण जो अधर्माने वागला, जो अनितीने वागला, ज्याने देवपूजा केली नाही, देवाचं नामस्मरण केलं नाही, अर्थात ज्या कामानिमित्त हा नरदेह आणलेला आहे ते कार्य ज्याने केलं नाही त्याला पावती लागली नाही. मग शेवटी परत मातीच रूपांतर. पुढे काय मग शेवटी मातीच आहे ना. आणि मग त्याच्यापासून पुढे उंट, घोडे, हत्ती, मांजर, कुत्रे, 83,99,999 योनी. मला सांगा माती बदलली का? माती बदलली? गणपतीची जी काही माती आहे त्या मूर्तीची तीच माती, पण तिच्यापासून वेगवेगळं बनवलं. तसं आत्मा बदलत नाही, आत्मा बदलत नाही, आत्मा तोच आहे. ज्या देहामध्ये, ज्या नरदेहामध्ये त्याने जे कार्य केले तो आत्मा तोच आहे, फक्त तो योनी बदलतोय, तो देह बदलतोय, तो जीव बदलतोय. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, नूतन वस्त्र वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाथे. आणि यासाठी मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्र सांडतोय आणि नवीन वस्त्र धारण करतोय, त्याप्रमाणे आत्मा जीर्ण शरीर टाकून
दुसरी नवीन शरीरे प्राप्त करून घेतो. मग ते कशाप्रमाणे? तर कर्माप्रमाणे. आता कर्माप्रमाणे कसं? तर बघा, कधीतरी माणसाच्या मनामध्ये असा विचार येतो, आपण परमार्थ करतो, आपण भक्ती करतो, आपण देवपूजा करतो, आपण पण मरणारच आहेत. मृत्यू तर प्रत्येकाला आहे ना. आणि जे काहीच करत नाही ते पण, त्यांना पण मृत्यू आहे, त्यांना पण जावंच लागणार आहे, त्यांना पण मरणच आहे. मग त्यांनाही जर मरण आहे आणि आपल्यालाही जर मरण आहे, तर मग फरक काय आहे? भेद काय आहे? बरं का? आणि असा अनेकांच्या मनामध्ये काही वेळेला विचार येत असतो, जर संतांचं मार्गदर्शन मिळालं नाही, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास जर केला नाही, ते ज्ञान प्राप्त जर करून घेतलं नाही, तर त्याला दोघांमध्ये फरक जाणवत नाही. आणि ज्याला दोघांमध्ये फरक जाणवत नाही, मग तो काय विचार करतो? देवपूजा केली, नामस्मरण केलं, देवधर्म केला, तीर्थयात्रा केली तरी त्याच, आणि नाही केलं तरी तेच. का बोलतो? तर त्याला फरक जाणवत नाही. काय फरक का फरक जाणवत नाही? तर संतांचं मार्गदर्शन नाही, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास नाही, ज्ञान प्राप्त नाही, म्हणून तो त्याप्रमाणे बोलतो. अशाच प्रकारे ज्या वेळेला एका साधूला त्याच्या साधकाने प्रश्न केला, आता त्या साधकाकडेही तेव्हा तो प्रश्न निर्माण झाला की ज्या वेळेला त्याने ही सगळी परिस्थिती बघितली. आता कसं असते माहितीये का? उलट अर्थी असं म्हणतात, देव कार्य करायला लागला, देव पूजा करायला लागला का त्याच्या मागे देव जास्त लागतो, अशी लोक बोलतात. त्याला जास्त त्रास आहे, बरं का? किंवा त्याला अनेक संकटांना, अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतंय. त्याला कारण आहे, जर तुम्हाला ह्याच जन्मामध्ये जर मुक्ती पाहिजेत असेल, मुक्त व्हायचं असेल, तर पुढच्या जन्मातही जे काही तुमचे भोग आहेत ते तुम्हाला आत्ताच भोगावे लागणार आहेत. मागचे तर आताच आहेत, आणि पुढेही जर तुम्हाला पुढच्या योनीमध्ये जर कुठं जायचं नाही, परत जर या ठिकाणी तुम्हाला जन्माला यायचं नाही, मुक्त जर व्हायचं आहे, तर पुढचंही जे काही असेल ते तुम्हाला आताच भोगावं लागणार आहे, आताच भोगायला येणार आहे. आणि म्हणून मग संकट आली, दुःख आलं म्हणून माणसाने खचून जाऊ नये, तर संकटाकडे, दुःखाकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे की मला भगवंताने मुक्त करायला घेतलंय, मला भगवंताने, बरं का? असे कितीतरी आपण मोठमोठे ऋषी मुनी पाहतोय, असे कितीतरी मोठे तपस्वी पाहतो की त्यांना असाध्य रोग झाले, आजार झाले, बरं का मौली? असे कितीतरी आहेत. म्हणजे रामकृष्ण परमहंसांचा सुद्धा त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. त्यांना सुद्धा त्यावेळेला कॅन्सरचा सारखा आजार झाला होता. एक सांगायची रीत म्हटल्यानंतर कितीतरी आपण अशा कथा वगैरे अशा ऐकतो आपण की मोठमोठे गुरु महात्मे जे काही असतात त्यांना सुद्धा वेगवेगळ्या आजारांना, वेगवेगळ्या यांना सामोरे जावं लागतंय. आपला उद्देश काय असते माहितीये का? मी परमार्थ करतो म्हणजे माझा देह पण व्यवस्थितच राहिला पाहिजे, त्याला काही झाला नाही पाहिजे, मला आनंद भेटला पाहिजे, मला सुख भेटला पाहिजे. पण हे परमार्थिक माणसाने ह्या गोष्टींची आशा करणं म्हणजे चुकीचं आहे. काय उलट अर्थी काय म्हटलेलं आहे की ज्याला परमार्थ कळाला, ज्याला मुक्त व्हायचंय, तो देवाकडे दुःखच मागतो. कारण मला मुक्त व्हायचंय ना, निवारण करायचंय ना, तो सुखाची अपेक्षा करत नाही. आघात संकट जी येतात ती झेलत असतो, तो सहन करत असतो. का? मला मुक्त व्हायचंय, मला गुंतायचं नाही. भले तुम्ही जरी मला त्रास दिला तरी हरकत नाही, पण मी तुम्हाला त्रास देणं, आताच परतफेड करणं म्हणजे पुन्हा मी त्याच गोष्टीमध्ये गुंतणार आहे, त्याच पापामध्ये गुंतणार आहे. मग त्या पापातून जर मला मुक्त व्हायचंय तर मी ते सहन केलं पाहिजे. सहन केलं तर मुक्त होणार. तुम्हाला जर त्या गोष्टीची परतफेड केली तर मग त्याच्यामध्ये काय फरक पडणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि म्हणून कितीतरी साधू संत जे आहेत ना, ते त्रास झाल्यानंतर, दुःख झाल्यानंतर तक्रार करत नाहीत. याला कारण काय? मुक्त व्हायचंय आता. उलट एखादा आजार झाला ना, तर ते भगवंताला प्रार्थना करतात, जेवढं आहे तेवढं आताच भोगून घे, जेवढं आहे तेवढं आताच देऊन घे. का? तर मला परत यायचं नाही ना, मला परत लूट लागलेला कुत्रा व्हायचं नाही, मला परत एखाद्या ठिकाणी काहीतरी वेगळ्या अवस्थेमध्ये एखादा प्राणी होत असेल किंवा मला त्या गटारामध्ये परत यायचं नाही. अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या, बरं का? तर काय झालं, जेव्हा एक साधू होते, त्या साधूला त्या शिष्याने सांगितलं, विचारलं, म्हणे महाराज, एक शंका माझ्या मनामध्ये आलेली आहे. म्हणे काय शंका आलेली आहे? तर मग म्हणे परमार्थ जे करतायत, भक्ती जे करतायत, देवपूजा जे करता आहेत,
धर्म आचरण जे करतात, नीतीने वागतात, नीतीने जगतात, त्यांना पण मृत्यू आहे. आणि जे काहीच करत नाहीत, भगवंताने जन्माला घातलंय, आला, खाल्लं पिल्लं गेला, त्यांनाही मृत्यू आहे. बरं का? उलट अर्थी असं पण काही वाटत नाही की एखादा परमार्थ करतो त्याला उदंड आयुष्य लाभतंय, भरपूर वर्ष जगतो तो, आणि जो काहीच करत नाही तो लवकर मरतो, असं पण काही नाही. त्याच्यात पण काही भेद नाही ना. काही परमार्थ करणारी माणसं पण लवकर निघून जातात, तर काही काळांतरापर्यंत राहतात. काही न करणारी माणसं लवकर निघून जातात, तर ती सुद्धा काही काळापर्यंत राहतात, कितीतरी काळापर्यंत राहतात. बरं का? तोही भेद नाही. मग म्हणे फरक काय? आपण जे काही परमार्थ करतोय, आपण जे काही भक्ती करतोय किंवा देवपूजा करतोय, धर्माचरण करतोय, त्याग करतोय, याचा फरक काय आहे मग? कारण माणसाला तेव्हाच दुःख, जीवाला काय लागतंय माहितीये का? चला, जे कसलाच त्याग करत नाही ती मजा करतात. जीवाला काय लागतंय? जो कसलाच त्याग करत नाही ती मजा करतात. आणि आम्ही एवढा त्याग करून आज सजा आम्हाला, आज दुःख आम्हाला. पण त्याच्याकडेही जर सकारात्मक दृष्टीने बघितलं तर ती योजना सुद्धा भगवंताने आपल्या मुक्तीसाठी किंवा आपल्या चांगल्या गोष्टींसाठी केलेली असते. असं म्हणतात, दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवल दिसत नाही. ती एक म्हण आहे. बरं का? तर मग त्यावेळेला त्या साधूने सांगितलं की म्हणे तुझ्याकडे ही शंका आहे का? त्यांनाही मृत्यू आहे आणि आपल्यालाही मृत्यू, आपल्यालाही जावंच लागणार आहे. मग दोघांमध्ये फरक काय? तर ते तपस्वी होते, साधू महान तपस्वी होते आणि खूप साधना होती त्यांची, त्यांनी सिद्धी प्राप्त करून घेतलेली. त्यामुळे काय झालं, त्याच गावामध्ये काही काळांतराने, काही वेळाने एखादा एक माणूस मरणार, त्याच्याकडे त्याला पाठवलं आणि त्याला ती ती दृष्टी दिली पाहण्याची, जे तुम्हा मला कोणालाही दिसत नाही. बरं का? आता अंतरात्मा कोणाला दिसतो? निघून जातो. आपल्याला माहिती आहे अंतरात्मा आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत शरीर कार्य करते, निघून गेला म्हटल्यानंतर तिथं सगळं संपलं. आणि काहीतरी मागे असं ऐकलेलं होतं की अमेरिकेनेच वाटतंय, कुठल्या तरी एका देशाने त्या ठिकाणी मान्य केलं नव्हतं की तुम्ही म्हणताय आत्मा वगैरे आहे, शक्ती वगैरे आहे, देव वगैरे आहे, ते काय आम्हाला मान्य नाहीये. मग मग त्यांनी काय केलं, एक काचेची पेटी तयार केली. बरोबर आहे ना? काचेची पेटी तयार केली आणि काही वेळाने मरणार अशा माणसाला त्या काचेच्या पेटीमध्ये बंद केलं. बंद केल्याबरोबर ज्या वेळेला तो मेला, तो अंतरात्मा गेला, त्यावेळेला त्या काचेला तडा गेल्या, काचेला तडा गेल्या, पण त्याला पकडू शकले नाहीत. तेव्हा त्यांनी मान्य केलं की तुम्ही म्हणताय ती शक्ती आहे, पण पाहण्याची दृष्टी नाही. बरं का? मग आता ह्या गोष्टी आपण सगळ्या चर्मचक्षुने पाहू शकतो का? आपल्यालाच दुःख का, त्यांना सुख का? किंवा आपणही मरणार आहेत, तेही मरणार आहेत, मग या चांबड्याच्या डोळ्याने आपल्याला पाहता येणार नाही. मग त्यासाठी तो ज्ञानचक्षु गुरूंच्या कृपेने किंवा संतांच्या कृपेने आपण तो प्राप्त करून घेतला पाहिजे. आता तो ज्ञानचक्षु किंवा ती दृष्टी त्याला दिली, त्या साधकाला, आणि थोड्याच वेळामध्ये मरणार अशा माणसाच्या, त्या गावातल्या माणसाच्या जवळ गेल्यानंतर त्याला सांगितलं फक्त तू निरीक्षण करायचं, तू फक्त निरीक्षण करायचं. आणि त्याला ती दृष्टी दिल्यानंतर ज्या वेळेला तो गेला, त्यावेळेला जो माणूस मरणार आहे त्या देहातून अंतरात्मा निघाला, पण तो निघताना असा निघाला की त्रासलेल्या अवस्थेमध्ये. बरं का? म्हणजे असा त्या देहाचा त्याग करताना मत्सर करणारा, तिरस्कार करणारा, की पश्चाताप झालेला, या देहात का आलो, कशासाठी आलो, अशा प्रकारे त्या ठिकाणी. आणि त्याचा त्याग केला त्या देहाचा त्याने, असं सारून एकदम. बरं का? असं आपण कसं एखाद्या माणसाला नावडता माणूस असेल तर त्याला आपण असं बाजूला सारतोय, ढकलतोय, बाजूला सारतोय, अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याला ती क्रिया पाहायला मिळाली. आणि ते बघितल्यानंतर मग तो साधूकडे आला. साधूने विचारलं, काय बघितलं का? हो म्हणे, अशा प्रकारे पाहायला मिळालं. बरं का? आणि मग काही 2-4 दिवसामध्येच त्याच गावामध्ये दुसरा एक जण जाणार होता. तिथे त्या साधूने सांगितलं, जाऊन तिथे त्याच पद्धतीने निरीक्षण कर. आता जो जाणार होता तो परमार्थिक होता, देवपूजा करणारा होता, धर्म कार्य करणारा होता, नीतीने जगणारा होता, नीतीने वागणारा होता. बरं का? कुठल्याही प्रकारचा अभिमान अंतःकरणामध्ये नाही, नम्रतेने जगणारा होता तो. आणि जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं चांगलं त्याच्या आयुष्यामध्ये त्याने सगळं काही कार्य केलेलं. परमार्थिक माणूस भगवंताचं नामस्मरण करणारा होता.
तिथे ज्या वेळेला हा साधक गेला तेव्हा त्याने त्याच्या त्या दृष्टीतून बघितल्यानंतर त्या देहातून अंतरात्मा निघाल्यानंतर आपण देवाला नमस्कार करतो, देवाला हात जोडतो, पण त्या देहाला त्या आत्म्याने त्या देवाने हात जोडले त्या ठिकाणी आणि संतुष्ट होऊन त्या ठिकाणी बरं का अगदी आनंदी होऊन संतुष्ट होऊन त्या देहाला सोडलं त्याने बरं का, त्या देहापासून बाजूला झाला. आणि ही क्रिया बघितल्यानंतर मग तो साधूकडे आला आणि मग ते सांगितलं. मग तेव्हा त्या साधूने विचारलं त्याला, तुला फरक कळला का, जाणीव झाली का? तर म्हणे याच्यावर पण तुम्ही जरा सांगितलं तर बरं पडेल. ह्या दोन्ही क्रिया ज्या आहेत थोडंफार मला समजलेलं आहे, पण तुम्ही त्याच्यावर मार्गदर्शन केलं तर बरं पडेल. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की जेव्हा 83,99,999 योनी पार करून पाप पुण्य समान होत आहे तेव्हा नरदेह प्राप्त होतो. इतर जीवयोनीमध्ये असलेला आत्मा आणि नरदेहामध्ये असलेला आत्मा जरी एक असला तरी त्या देहामध्ये त्या शरीरामध्ये फरक आहे. समजा आपण आता इथून उशीदवरून पळसुरीला चाललेलो आहोत. जाता जाता आपल्याला ह्या वेळेला जर गेलो कितीतरी बेडकं अशी टायर खाली जाऊन मेलेली पाहायला मिळतात. कितीतरी बेडकं पाहायला मिळतात. थांबतो आपण. एखादा उंदीर असेल, एखादा घुस असेल, सहज अगदी टायर खाली जाऊन मेलेली पाहायला मिळते. थांबतो आपण. त्याच्याही पलीकडे एखादा कुत्रा असा हायवेला पडलेला पाहायला मिळतो, मेलेला पाहायला मिळतो. त्याच्यावरून अनेक गाड्या जातात पण कुणी थांबत नाही. माणूस असेल तर बरं का, हा फरक आहे देहामध्ये. बाकी प्राणी पक्षी गेले ना तर त्यांना ओढत ताणत नेतात, दुर्लक्ष केलं जात आहे. माणसाला सगळ्या विधी आहेत. विधी म्हणजे आता आपण तेवढं ते पालत नाही म्हणावं, किंवा पूर्वीपासून जे आलंय चालत ते ठीक आहे नाही का. आता जे काय असेल ते आपण जे काही सगळ्या गोष्टी करतो त्या, पण चिता म्हटल्यानंतर त्या चितेला सुद्धा हवनाचा दर्जा दिलेला आहे बरं का. हवनाचा दर्जा दिलेला आहे. तो सुद्धा काय आपला एक हवन आहे. ज्याप्रमाणे आपण हवनामध्ये आहुती टाकतो की नाही का, म्हणजे ज्या आपण समिधा वापरतो, काय सांगितलेलं आहे, ज्या समिधा आपण हवनाला वापरतो ना त्याच प्रकारच्या समिधा त्या ठिकाणी असाव्यात. तेवढं शक्य नाही समजा नाही का. पिंपळाच्या, वडाच्या, बिल्ववृक्षाच्या, औदुंबराच्या ज्या आपण हवनाला वापरतो त्या ठीक आहे. जे काय असतील आपली फाट्या वगैरे ते ज्या काही गोष्टी असतील त्या बरं का. नाही एक सांगायची रीत का बाबा ते सुद्धा काय आहे तर एक हवन आहे ते. पण जेवढ्या गोष्टी काही पाळता येतील तेवढ्या आपण पाळल्या पाहिजेत. आता ती परत एकदा ती गोष्ट या ठिकाणी आपण वर्णन करायला हरकत नाही की ज्या वेळेला आपण स्मशानभूमीमध्ये जिथे आपण अग्नी देतो तिथे जातो त्यावेळेला चप्पल खालीच काढली पाहिजे. आपण तेवढं पाळलं पाहिजे, कारण ती जागा आणि ते महादेवाचं मंदिर आहे बरं का. आता समिधा नसतील त्या प्रकारच्या हवनामध्ये त्या टाकायला आपल्याला समिधा नसतील त्या प्रकारच्या, पण जरा डोक्यामध्ये लावा ना तो विषय की ठीक आहे चला आमच्या ऐपतीप्रमाणे आम्ही आणल्यात. जाणून घेतात ते देवही जाणून घेतात आणि आपले पूर्वजही जाणून घेतात. जे काय आपल्यातून निघून गेला असेल तो माणूसही जाणून घेतो. ठीक आहे ज्या आहेत त्या, पण मग त्याला चप्पल नको लावायला ना, त्याला पाय नको लावायला ना, समिधा आहेत ना त्या. अशा पण गोष्टी आहेत काही. बरं असू द्या, ठीक आहे, हरकत नाही. याच्या पुढे आपल्याला जेवढं काही चांगलं हे करता येईल तेवढं आपण करूयात. महत्वाचा विषय काय आहे की मग नरदेहालाच या सगळ्या गोष्टी आहेत. 16 प्रकारचे संस्कार सांगितलेले, सगळ्या विधिवत, म्हणजे जन्माच्या आधीपासून विधी आहे, गर्भधारणा झाल्यापासून विधी आहे, मृत्यू नंतर पर्यंत, श्राद्ध कर्मापर्यंत नाही का, या सगळ्या विधी दिलेल्या आहेत. त्याला विशेष म्हणजे महत्व या नरदेहाला आहे, मनुष्य देहाला विशेष महत्व आहे. म्हणून हेतुत्मक दृष्टीने मुक्त होण्याच्या दृष्टीने तो आत्मा या देहामध्ये आलेला आहे. आणि जर मुक्त होण्याच्या हेतूने जर आलेला आहे तर त्याची अशा अपेक्षा आहे की याने देवकार्य केलं पाहिजे, धर्मकार्य केलं पाहिजे, चांगल्या प्रकारे जगला पाहिजे, चांगल्या प्रकारे वागला पाहिजे. त्याला कारण काय तर मगाशी झालेला आपला विषय काय की एका माणसाने जर वाईट कर्म केली एका माणसाने तर त्याला 83,99,999 योनी भोगाव्या लागतात.
त्याच्या कर्माप्रमाणे. म्हणजे 83,99,999 मातांना त्रास आहे, जन्माला यायचं म्हणजे आई आहे. पण एका नरदेहाने जर चांगली कर्म केली तर 83,99,999 मातांचा उद्धार होतो, संतुष्ट होतात त्या. असा एक विषय आहे. तर मग दोन्ही भूमिका वेगवेगळ्या का अनुभवायला मिळाल्या? ज्याने अधर्म केला, अनितीने वागला, चांगलं कधी बोलला नाही, चांगलं कधी पाहिलं नाही, चांगलं कधी ऐकलं नाही, देहाने कुठल्याही प्रकारची चांगली कर्म केली नाहीत, तो देह सोडताना त्या अंतरात्म्याला पुढे आता नको त्या प्रकारच्या योनीमध्ये जावं लागणार आहे, नको त्या प्रकारच्या त्या जीवांमध्ये जावं लागणार आहे. कारण देहाने वाईट कर्म केले, देहाने ज्याप्रमाणे वागला जगला त्याप्रमाणे त्याला पुढे ती गती आहे. म्हणून मग त्याने काय केलं, तो देह सोडताना त्याला ढकलून दिलं किंवा त्याचा द्वेष केला, मत्सर केला. आशेने आलो होतो. एखादा पाहुणा जर एखाद्या कामानिमित्त आपल्याकडे आशेने आला आणि त्याला जर निराशा करून आपण पाठवला तर तो कशा अवस्थेत जातो? साधं उदाहरण आहे ना एकदम. आपण एखाद्या व्यक्तीकडे आशेने गेलो आणि ती जर आशा आपली पूर्ण झाली नाही तर आपण लगेच काय बोलतो? त्याला काय माणूस आहे का काय तो? बरोबर आहे की नाही? अशा गोष्टी आहेत की नाही? सगळं चेहरा पडतो लगेच आपला, असं येते. मग माणसाने माणसाकडे आशेने गेल्यानंतर जर त्याची निराशा झाली तर अशी अवस्था माणसाची पाहायला मिळते. जो देव ज्या हेतूने, ज्या आशेने, ज्या देहामध्ये आलेला आहे त्या देहाने जर ती कर्म केलीच नाहीत तर त्याची सुद्धा निराशाच होते ना. तो त्याच पद्धतीने देहाचा त्याग करणार आहे ना. त्या पद्धतीने त्याचा देहाचा त्याग केला का? पाप कर्म केली, कधी देव धर्म केला नाही, कधी काही चांगलं बोलला नाही, चांगलं वागला नाही. म्हणून आता पुढे काय झालं तर त्या एका देहामुळे, त्या एका देहाने वाईट कर्म केल्यामुळे पुढे काय आहे, त्याला नाना प्रकारच्या जीवांमध्ये जावं लागणार आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे आणि नूतन मग नूतन वेढीजे, त्याप्रमाणे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. बरं का? आणि मग दुसरीकडे गेल्यानंतर ज्या वेळेला त्या देहाला सोडताना त्याने नमस्कार केला. कारण का? तर त्या देहामध्ये आल्यानंतर त्या देहाने केलेल्या कर्मामुळे त्या जीवात्म्याचा उद्धार झालेला आहे. त्या देहाने धर्म कार्य केलं, देव कार्य केलं, देवपूजा केली, देवाचं नामस्मरण केलं, मग त्याचा उद्धार झालेला आहे. उद्धार म्हणजे काय? पुनरपि नये या संसारा. बरं का? या राहाडगाड्यातून तो आता काय झालेला आहे? मुक्त झालेला आहे. आता मुक्त झालेला आहे म्हणजे तरी काय? साधं उदाहरण आहे. पडणारं पाणी जे आहे, पडणारं पाणी, असं म्हणतात की सागरामध्ये, समुद्रामध्ये सूर्याची किरणं पडली की त्याच्यापासून त्या वाफ तयार होते आणि ती वाफ आकाशामध्ये जाते, त्याचं रूपांतर ढगामध्ये होतंय. ते ढग काही कालांतराने पावसाच्या रूपाने खाली येतात आणि पाणी पडायला लागतं असं म्हणतात. म्हणजे पाणी जे पडतंय त्याचं मूल काय आहे? समुद्र आहे, सागर आहे. त्याचं मूल काय आहे? पाण्याचं समुद्र, सागर. पडणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाला समुद्रापर्यंत जायचं आहे. त्याचा प्रवास कुठपर्यंत आहे? तो ओहलीच्या द्वाराने ओहलाला भेटणार, ओहलाच्या द्वाराने नाल्याला भेटणार, नाल्याच्या द्वाराने नदीला भेटणार. नदीचा प्रवास सुद्धा तेव्हापर्यंतच आहे जोपर्यंत सागराला भेटत नाही तोपर्यंत. एकदा सागराला भेटला की मग निवांत झाला. तसं अंतरात्मा जिथून आलेला आहे तिथे जाऊन जर मिळाला, प्राप्त झाला तर परत जन्माला येणार. परत त्याला जन्म मृत्यू नाही. तो तिथे प्राप्त झाला, तो तिथे प्राप्त झाला. बरं का? आणि मग म्हणून त्या देहाने चांगली कर्म केली, त्या देहाने धर्म कार्य केलं, म्हणून मुक्त कोण झाला? अंतरात्मा झाला. आता परत त्याला वस्त्र जुनं टाकून नवीन घालायची गरज नाही. तो तिथे तो मूळ तत्वाला प्राप्त झाला, मूळ स्वरूपाला प्राप्त झाला असं म्हटलेलं आहे. आणि मग तसं जर आपल्याला त्या स्थितीला जर जायचंय किंवा त्या स्थितीला जर आपल्याला प्राप्त व्हायचं आहे तर मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर जो देव आपल्याला सांभाळतोय, जो देव आपल्या अंतरात राहून आपली सेवा करतोय, त्याला साक्षीला ठेवून आपण ती कर्म केली पाहिजे. अगदी सोपं आहे बघा. काय? पावती लागली पाहिजे. पावती लागली म्हणजे उंट, घोडे, मांजर, कुत्रे व्हायची गरज लागणार नाही. भूतकाल पण मातीच आहे, वर्तमान काल पण मातीच आहे आणि उद्या भविष्यकाल पण मातीच आहे. माणूस ज्या वेळेला एखादा मुलगा जन्माला येतो त्यावेळेला त्याचं वजन किती असतंय? 1.5, 2, 3 किलो. बरोबर आहे की नाही? जास्तीत जास्त तेवढंच. आणि माणूस मेल्यानंतर पण मामा जर फाट्यांची राख बाजूला काढली ना, माणसाचीच राख जर फक्त गोळा केली तर किती होईल? तेवढीच.
1.5-2-3 किलो जास्तीत जास्त. म्हणजे येताना पण वजन तेवढाच ना, गेल्यावर पण वजन तेवढाच. मध्ये जो वजन वाढतो ना, तो विषयांमुळे वजन वाढतो माणसाचा. मध्ये जो वजन वाढतो ना, कोणी बोलतो ना फार वजनी माणूस आहे तो, हे वजन विषयांमुळे किंवा मधल्या काळामध्ये हे वजन सगळं माणसाचं वाढत आहे. आणि त्याला कारणीभूत काय होतंय, त्याच्यामध्ये जो गुंतला, त्याने किती जरी काही केलं तरी मुक्ती नाही, मोक्ष नाही, त्याला सद्गती नाही. आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला माऊली मार्गदर्शन करत असताना म्हणतात की जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराजे स्वीकारीजे चैतन्य नाथे. आता आपल्याला काय करायचंय, तर मुक्त व्हायचंय. बरं का, मुक्त व्हायचंय म्हणजे परत हा संसार नको ना, परत हा जन्म नको ना. जन्म मृत्यूच्या राडगाड्यामध्ये किती वेळा, नाही का, किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित, असं म्हटलेलं आहे नाही का. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. आपण रात्री ज्या याच्यावर ओवीवर आपण जे चिंतन केलं नाही का, ना तरी उदय असतो अपेसे हे होत जात जैसे तैसे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी उपजे ते नासे नासे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. मग किती वेळा ह्या राडगाड्यामध्ये अडकायचं आपण, कुठेतरी मुक्त झालो पाहिजे ना, नाही का. मग ती शेवटी काय होतंय माहितीये का, बघा एखाद्या ठिकाणी जर असा खोलवरून पाणी पडत असेल ना, तर तिथे एक धार तयार होते. आणि त्या धारेमध्ये जर मामा एखादा थर्माकोल वगैरे किंवा एखादा प्लास्टिक सापडला, तर तो वर्षानुवर्षे तिथंच राहतो, दिवसेंदिवस तिथंच राहतो. तो जातो परत त्या धारेत अडकतोय, तो जातोय परत त्या धारेत अडकतोय. बघितलं असेल तुम्ही कुठेतरी, असं वरून जर पाणी पडत असेल ना, तशी माणसाची अवस्था होते. किती जरी फिरला तरी तो तिथेच, किती जरी फिरला तरी तो तिथेच. म्हणून मग संत काय म्हणतात माहितीये का, जर जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत जर आम्हाला स्वर्ग मिळत असेल, आणि एकदा पुण्याई संपल्यानंतर जर आम्हाला पुन्हा जन्माला यावं लागत असेल, तर तो स्वर्ग पण आम्हाला नको. काय म्हणजे त्याचाही त्याग केलेला आहे त्यांनी का, जर संचित आहे, शिल्लक आहे, तोपर्यंत आम्ही तिकडे सगळा तो अनुभव घेऊ, सगळ्या प्रकारचा तो आनंद उपभोगू. पण एकदा संचित संपली, पुण्याई संपली की परत जर त्याला या ठिकाणी जन्माला यावं लागत असेल, तर तो स्वर्ग पण आम्हाला नको. त्याच्याही पलीकडे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे माझे चित्त जडो देशी तुका म्हणे मज कळले त्याचे वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. म्हणजे ती पद जरी आम्हाला मिळत असतील तरी तेही नकोत का, जे जे कर्म धर्म नाशिवंत. अर्थात परत आम्हाला या ठिकाणी जन्माला यायला लागेल अशी काही कर्म करता कामा नयेत. म्हणून या जन्म मृत्यूच्या राहडगाड्यातून जर सुटायचं असेल तर त्यासाठी या ठिकाणी भगवंत आपल्याला मार्गदर्शन करतायत. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना काय म्हणतायत भगवंत, की एकदा मुक्त झाला, बरं का, एकदा तो अंतरात्मा मुक्त झाला, एकदा काय तो मूळ तत्वाला प्राप्त झाला की मग त्याला पुन्हा या ठिकाणी यावं लागत नाही. तो त्या ठिकाणी मुक्त अवस्थेला प्राप्त होतो किंवा त्याला मोक्ष म्हटलं जातंय, तो मोक्षाला प्राप्त होतो. पण जर परमार्थ घडत असेल, भक्ती घडत असेल किंवा देव कार्य जर घडत असेल, तर पुन्हा पुन्हा या ठिकाणी जन्माला यायला हरकत नाही, बरं का. म्हणजे आता नरध्यामध्ये आपण आलेलो आहोत, पण परत जर समजा जे धर्म कार्य आज आपल्याकडून घडतंय, देव कार्य आपल्याकडून घडतंय, देवपूजा आपल्याकडून घडते, हे जर परत घडत असेल तर तो अंतरात्मा सुद्धा या देहाला परत यायला तयार आहे, या देहामध्ये हा देह स्वीकारायला तयार आहे. आता साधं उदाहरण आहे, गर्भवासाचं दुःख जर आपण कधीतरी आठवलं किंवा जर ऐकलं की गर्भवासामध्ये काय काय आहे, तेवढं सगळं जर माणसाने अभ्यास केला तर त्याच ठिकाणी ऐकल्याबरोबर माणूस बोलतो परत नको त्या घाणीत. काय मलमूत्र आणि ओक, मलमूत्र आणि ओक याच्यापासून निर्मिती आहे, तिथेच राहायचं आहे. नवही द्वार त्याच्यातच बुजली जातात आणि पक्का गुदमारला कोणला का मग देवाला प्रार्थना करतो, देवा तू मला इथून सोडव, आता मी स्वहित करीन, तुला आठवीन, तुझं भजन करीन, पूजन करीन. बरं, हे सगळं ज्या वेळेला आपण ऐकतोय किंवा ज्या वेळेला आपण वाचतोय गर्भवासाचं दुःख सगळं, त्यावेळेला माणसाला काय वाटतंय की नको, खूप दुःख येते, अपार दुःख येते, अपार वेदना आहेत त्या, असं माणसाला वाटतंय.
पण मग तुकोबांचा एक अभंग आहे, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तुकोबा पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करतात की देवा मी परत परत या ठिकाणी जन्माला यायला तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, पण कधी? जर तुमचा परमार्थ माझ्याकडून घडत असेल, तुकोबा म्हणतात, जर तुमची भक्ती माझ्याकडून घडत असेल आणि तुमचं नामस्मरण जर माझ्याकडून घडत असेल, हे धर्म कार्य करण्यासाठी देवा मी 100 वेळा त्या गर्भवासाचं दुःख